गुड मॉर्निंग फ्रेंड्स. जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत जाहिरात आली होती मित्रांनो 2024 मध्ये. तर त्याचं फायनल रिझल्ट डिक्लेअर झालेला आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवण्यात आलेलं आहे मित्रांनो. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन डेट पण डिक्लेअर झालेली आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे फायनल लिस्टमध्ये आणि काय अपडेट आलेलं आहे बघा. आणि कोणत्या पदासाठी एक्झाम होती बघू शकता मित्रांनो. जलसंपदा डिपार्टमेंट अंतर्गत ही नागपूर या डिपार्टमेंट अंतर्गत ही भरती होती मित्रांनो. तर कोणत्या पदासाठी होती बघा, निमिष श्रेणी लघुलेखक या पदासाठी. बघा परिपत्रक काय आलेले आहे. बघू शकता तुम्ही अपडेट कधी आलेले बघा, 29/8/2025 ला अपडेट आलेले. सब्जेक्ट बघू शकता तुम्ही, भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेबारील महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेबारील गट ब नॉन गॅझेटेड गट क श्रेयसह भरती होती मित्रांनो. तर बघू शकता तुम्हाला 9/9/2025 ला बोलवण्यात आलेले डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. बघू शकता. आणि कोणत्या ॲड्रेसवरती बोलवण्यात आलेले बघा, अधीक्षक अभियंता परिमंडळी अधिकारी दक्षता पथक नागपूर या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. आणि सकाळी 11 वाजता शार्पला जायचं तुम्हाला. बघू शकता तुम्ही 9/9/2025 तुमची डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होणार आहे मित्रांनो. आणि तुम्हाला सर्व डॉक्युमेंट ओरिजिनल घेऊन जायचे आणि दोन प्रत, प्रत्येक झेरॉक्सचे, प्रत्येक डॉक्युमेंटचे दोन दोन प्रत तुम्हाला सोबत घेऊन जायचे, कॅरी करायचे मित्रांनो. तर इथं बघू शकता तुम्ही किती जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. लोअर ग्रेड स्टेनोग्राफर या पदासाठी होते मित्रांनो. बघू शकता ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लिस्ट आहे मित्रांनो. एक्झाम तुमची झाली होती, सॉरी, तुमची एक्झाम जी झाली होती बघा 2023 मध्ये झाली होती बघा. आता ह्या 8 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे मित्रांनो. 7 जणांचं सिलेक्शन झालेलं आहे. सॉरी, 6 जणांचं सिलेक्शन झाले मित्रांनो. तर सर्वांचं खूप खूप अभिनंदन. सर्व डॉक्युमेंट व्यवस्थित क्लिअर करा, म्हणजे तुम्ही व्यवस्थित कॅरी करा आणि सोबत काही डॉक्युमेंट मिस करू नका मित्रांनो. तर हे तुम्हाला फॉर्म वगैरे दिलेला आहे. हे सर्व फॉर्म वगैरे भरून तुम्हाला प्रिंट काढून त्याचं सर्व सबमिट करून तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे मित्रांनो. आणि सर्व डॉक्युमेंट्स सोबत कॅरी करायचं आहे. एक पण डॉक्युमेंट विसरू नका घरी, जेणेकरून काही प्रॉब्लेम, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये प्रॉब्लेम आला तर परत शक्यतो भेटण्याचे चान्सेस असतात, पण खूप कमी असतात. काही काही वेळेस होत नसतात जर डॉक्युमेंट जर नसेल तर. त्यामुळे डॉक्युमेंट व्यवस्थित ठेवा. परत मी तुम्हाला एकदा सांगतोय, बघू शकता कोणत्या पदासाठी होती बघा. निम्न श्रेणी लघुलेखक या पदासाठी एक्झाम होती बघा. 2023 मध्ये जी जाहिरात होती ना, तर त्याचा निकाल लागलेला आहे, फायनल रिझल्ट आहे. आणि 9/9/2025 तुम्हाला बोलवण्यात आलेले मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी. तर परत एकदा सर्वांचे खूप खूप अभिनंदन. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करू विसरू नका. थँक्यू, बाय फ्रेंड्स.